साजरी करतोय आणि आपलं हे 15वं वर्ष आहे। खरं तर गणपती बाप्पा सर्वांचं आराध्य दैवत। आपण कुठल्याही कार्याचा शुभारंभ करायचं म्हटलं तर गणपती बाप्पाशिवाय तो होऊच शकत नाही। त्यामुळे गणपती बाप्पाच्या ठिकाणी थोडीशी प्रार्थना करते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व कार्येषु सर्वदा। खरं तर इथं आलो, खूप आनंद झाला आपल्या सर्वांना बघून आणि आज खरं तर महाराजांचं कीर्तन ऐकण्याचा लाभ त्या ठिकाणी आम्हाला आज मिळाला। महाराजांनी या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारचं कीर्तन या ठिकाणी केलं। महाराज गिरवली गावचे आहे आणि महाराज माझ्या मामाचं गाव गिरवली आहे त्याच्यामुळे इथून पुढे आपली नेहमीच भेट त्या ठिकाणी होत राहील। पण महाराजांनी अतिशय सोप्या शब्दात सांगितलं की आपल्या देव हा फक्त मंदिरापुरता मर्यादित नाही, तर देव हा जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे देव आहे। त्याच्यामुळे कुणाला घाबरले नाही तरी आपल्या कर्माला घाबरा, कारण आपल्या कर्माचा हिशोब या ठिकाणी एक ना एक दिवस त्या ठिकाणी नक्की होतो। त्याच्यामुळं आपण आपलं कार्य करताना जरी आपल्याला असं वाटत असेल देव मंदिरात आहे, पण देव मंदिरात नाही, तर देव जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्या सोबत त्या ठिकाणी नेहमी असतो। खरं तर आपल्या आज या ठिकाणी कीर्तन सेवा संपन्न होत आहे। वारकरी असतील, टाळकरी असतील, माळकरी असतील, सर्वांचा हेतू एकच आहे की त्या विठ्ठलापर्यंत पोहोचणं। आणि महाराज आम्ही सुद्धा राजकारण समाजकारण करत असताना आम्हालाही ह्या कीर्तन सेवेचा लाभ घेता येतो, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जाता येतं आणि आम्हालाही कधी कधी त्या विठ्ठलाच्या भक्तीत दंग व्हावंसं वाटतं आणि म्हणून 2 मिनिटं त्या विठ्ठलाचं भजन या ठिकाणी करू इच्छिते। आपण सर्वांनी मला साथ द्यावी अशी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करते। विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाची विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा। त्याच्यामुळं आम्हाला सुद्धा राजकारण समाजकारण करताना ह्या संप्रदायाची आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी गोडी लागलेली आहे आणि तुमचं खडकी गाव ह्या ठिकाणी अतिशय मी भाग्यवान समजेल। माझ्या कानावर असं आलंय की तुमच्या गावामध्ये जेव्हा सप्ताह होतो, तुमचा हा अखंड हरिनाम सप्ताह महिनाभर त्या ठिकाणी चालतो आणि तुम्हाला या सेवेचा लाभ त्या ठिकाणी घेता येतो। नाही आपल्याला पंढरपूर आळंदी या ठिकाणी जाता आलं तरी तुमच्या गावातच तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या या देवाचा नामजप करून देवाचे आशीर्वाद आपल्याला त्या ठिकाणी घेता येतात। खरं तर या ठिकाणी आज आम्ही उपस्थित आहोत, आपल्याला दादांनी त्या ठिकाणी मागाशीच सांगितलेलं आहे, हे काही राजकीय व्यासपीठ नाही। आपल्या सर्वांची सर्वप्रथम या ठिकाणी माफी मागते, पण आपल्या सर्वांना माहित आहे आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येऊ घातलेल्या आहेत। 5 फेब्रुवारीला आपल्या ह्या निवडणुका होणार आहेत आणि ह्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद कळंब चांडोली गटातून जिल्हा परिषद सदस्य ह्या पदासाठी त्या ठिकाणी मी उभी आहे आणि माझ्या बरोबर आपल्या चांडोली बुद्रुक गणातून प्रियंकाताई केतन वाघ ह्या उभ्या आहेत। तर ह्या येत्या 5 तारखेला आम्ही दोघेही तुतारी ह्या चिन्हावर उभे आहोत। आपण सर्वांनी भरभरून आपले मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला दोघींना देऊन आपली सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी अशी आपल्या सर्वांना मायबाप जनतेला त्या ठिकाणी नम्र अशी विनंती करते आणि थांबते। धन्यवाद। या ठिकाणी 2 सन्मान राहिलेले आहेत।